वहिनी, पण तुम्ही त्यांना सांगितलंय का की आमच्या रेवतीचा साखरपुडा मोडला होता? अगं त्या मुलाचं सुद्धा एक लग्न मोडलंय, पण मी आपल्या रेवतीबद्दल सगळं त्यांना सांगितलंय. आणि बरं का, त्यांना काहीच प्रॉब्लेम नाहीये. अगं अनु, माझ्याकडे जो रेवतीचा फोटो होता ना, तो मी त्या मुलाला परस्पर पाठवून सुद्धा दिला आणि मुलाला ती आवडली सुद्धा आहे. काय सांगता? खरंच? हो अगं, अगदी तुझी शपथ. अरे वा, किती छान. आणि तुमच्या ओळखीतलं स्थळ आहे ना वहिनी? म्हणजे संशयाला कुठे जागाच उरली नाही. हो ना, अगदीच. वहिनी, मी काय म्हणतो, एकदा ते इंडियात आले ना की आम्हाला कळवा, मग आम्ही भेटून घेऊ त्यांना. हो काय रेवती? हो, मग मी आजच त्यांना कळवते. तो पण ही बातमी ऐकून खूप खुश होईल बघा. वहिनी, आणखीन एक, त्यांच्याकडनं त्यांचा फोटो मागून घ्या, म्हणजे रेवतीलाही मुलगा पाहता येईल. हो, मी पाठवते लगेच. आणि तुम्ही पण फोटो पाहून घ्या. हवं तर आणखीन चौकशी करा आणि मला कळवा. बरं, येऊ का मी? नाही नाही, थांबा ना वहिनी, चहा टाकते. नको नको, चहा नको. घरात खूप पसारा पडलाय. मी येते. चला. रेवती, कॉंग्रॅच्युलेशन, फायनली तुला स्थळ सांगून आलं. आणि तेही एवढं चांगलं स्थळ. मी तर बाबा खूप खुश आहे. मला तर वाटतं हा बाबांचा चमत्कार आहे. नाही म्हणजे बघा ना, तुम्ही दोघी आत्ता कुठे नुसतं त्या ऑफिसला जाऊन आलात तर एवढं चांगलं स्थळ चालून आलं. दुसरं काय असणार आहे? नक्की हा बाबांचा चमत्कारच आहे. अनु, रेवती, मी हात जोडतो तुमच्या समोर. आता प्लीज उद्या बाबांच्या ऑफिसला जा. ते जे म्हणतील ते सगळं आपण करूया. नाही, मी तर म्हणतो पायाच पडा त्यांच्या, प्लीज. हो दादा, मी नक्की जाऊ, तू नको टेन्शन घेऊस. रेवती, तुम्ही खुश आहात ना? बऱ्याच दिवसांनी म्हणजे खूप छान वाटतं, एकदम असं मस्त वाटतंय. काय तुम्ही असे का बघताय माझ्याकडे? काय नाही, कोणीतरी लाजतंय बाबा. दादा, अरे फक्त स्थळ आलंय, लग्न नाही ठरलंय अजून. अनु, हाय. अनु, आई तुम्ही का उठताय? आराम करा ना. नाही नाही, मला एकदम बरं वाटतंय ग. हिच्या लग्नाचं ऐकलं आणि मी एकदम ठणठणीत बरी झाली बघ. पण आई तरी आज जाऊन आराम करा. हो हो हो. रेवती, बाय माझी. सावकाश. हो हो. बघितलंस का काय आहे, बाबांनी दिलेली फक्त विभूती लावली तर एवढा फरक पडलाय. तुम्ही मीटिंग अर्धवट सोडून आलात तरी हिच्यासाठी स्थळ चालून आलंय. बाबा बाबा आहेत, बाबा ग्रेट आहेत. बाबाच्या कृपेने म्हणे, बिनडोक माणसं. त्या चित्रावलीला पटवून मीच हे स्थळ सुचवायला सांगितलं होतं. मुलाचं लग्न मोडलं नसून त्याचा घटस्फोट झालाय, हेही मीच लपवून ठेवायला सांगितलंय. पण नेहमीप्रमाणे यांच्या कोणाच्याच ते लक्षात आलं नाही आणि येणारही नाही. यांना सगळी दद्दू बाबाची कृपा वाटतेय. वाटू दे. जय हो दद्दू बाबा.
बाबा काय झालं? कसला विचार करताय? त्या अनुप्रिया पाटकरचा कणसे दिसते तितकी साधी नाहीये ती, अतिशय चलाक आहे. तिचा विश्वास संपादन करणं अतिशय कठीण आहे. बाबा मग हे सगळं कसं करायचं? कणसे, चमत्कार तिथेच नमस्कार. त्या अख्ख्या पाटकर कुटुंबाला जर का बाटलीत उतरवायचं असेल ना, तर काहीतरी चमत्कार दाखवायलाच हवा, आणि तोही उद्याच्या उद्या. लगेच उद्या? हो. अनुप्रिया पाटकर, तू बघशीलच आता हा दद्दो बाबा कसं तुझं कबूतर बनवून अलगद तुला आपल्या खिशात टाकतो ते. आनंदी आनंद, आनंदी आनंद. आई, आई, हा, झालीस फ्रेश? मी काहीतरी खायला देते. नाही नाही नाही, मला नकोय खायला. का ग राजा, भूक नाहीये? नाही. बर. आई, मला खरं खरं सांग, तू कसला विचार करतेस का? तू नॉर्मली अशी बसून राहत नाहीस. नाही अगं, ऍक्च्युली हो, विचार करत होते. बस ना, सांगायचंय तुला काहीतरी. रेवतीला एक स्थळ आलंय. काय? खरंच? हो अगं, शेजारच्या त्या चित्रावहिनी आहेत ना, त्यांच्या ओळखीचं आहे कोणतरी, दूरचा नातेवाईक आहे. मुलगा अमेरिकेत असतो. हे बरं आई, त्यांना आत्याबद्दल सगळं? हो हो, सगळं सांगितलं त्यांना, सगळं माहिती. आणि त्या मुलाचंही एक लग्न मोडलं होतं म्हणे. ओके. पण आई किती छान ना, नाहीतरी सगळे आत्याला सारखे बोलायचे. अगं खरंच ग, किती आनंदाची बातमी आहे ना ही पिहू. मला रेवतीसाठी खूप छान वाटतंय. आणि पिहू, अविनाशला असं वाटतंय की हे सगळं ना त्या दद्दो बाबांमुळे झालंय. काय काय संबंध आहे आई? हा एक कोइन्सिडेन्स आहे, बाकी काही नाही. बरं आई, तुम्ही आज त्यांच्या ऑफिसमध्ये गेला होतात ना? काय झालं तिथे? अनुप्रिया, तू जितकी जास्त स्वतःला माझ्यापासून दूर ठेवशील ना, तितका जास्त मी तुझ्यासाठी डेस्परेट होईन. आता तुला आणि तुझ्या नवऱ्याला माझ्या कृपेची गरज आहे. आणि काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी द्यावं लागतच ना. मग तुलाही ते द्यावंच लागेल. पण मला अशी घाई करून चालणार नाही. अगदी अलगद तुला आपल्या जाळ्यात ओढावं लागेल. पण मी प्लॅनच तसा केलाय. आणि तू स्वतःला किती थांबवलंस तरी उद्या तू आणि तुझं संपूर्ण कुटुंब या दद्दो बाबाच्या पायावर लोटांगण घालणार. अनुप्रिया, आनंदी आनंद, आनंदी आनंद, आनंदी आनंद. नाही, फार काही नाही झालं. आम्ही तिकडे गेलो, त्यांच्या ऑफिसमध्ये बसलो होतो. केवढ्या बायका आल्या होत्या आणि छान नटून तटून आल्या होत्या. आणि सगळेजण इतकं कौतुक करत होते का त्या दद्दो बाबांचं. आणि तुम्ही काय केलं? आम्ही काही नाही, मला असं वाटलं होतं की रेवतीला आत बोलवतील, तर त्यांनी मलाच आत बोलवलं. मग ते माझ्याशी गप्पा मारत होते, मला प्रश्न विचारले, चौकशी करत होते.
त्यानंतरचं खरं तर मला काही आठवतच नाही. अगं मला मला तिकडे ना अचानक गरगरायला लागलेलं. काय? कशामुळे? आई त्याने काही नाही नाही पिहू, अगं हीटमुळे, गरमी किती आहे बाहेर, डिहायड्रेट झाली असेल बॉडी, म्हणून गरगरत असेल. काय ए पिहू, असं काय बघतेस तू अविनाश सारखं? मग मी सगळं विसरते, बोलते ना मला. थांब जरा. मग काही नाही. मग त्यानंतर ते प्रश्न विचारत होते आणि मग प्रथमचा फोन आला की आजीला बरं नाहीये. मग निघालो आम्ही. बाकी काही बोलला का तो? तू कोण? तो बाबा. ए पिहू, असं एकेरी उल्लेख करू नये ग बाळा. मोठे आहेत ना ते, आदराने बोलावं. आई तू पण भक्त झाली आहेस का त्याची? आता तू चिडणार आहेस का माझ्यावर? ऐकून तर घे माझं. हे बघ, भक्त वगैरे नाही. खरं सांगू का, आधी मलाही असंच वाटायचं की बाबा वगैरे नाही, सगळं खोटं असतं, सगळं थोतांड असतं. पण मग मला कळलं की बाबा शिकलेले आहेत, डॉक्टर आहेत. तुलाही सांगितलंच की मी. मग विचार केला एकदा भेटून बघूया. आणि अविनाश आणि आई किती उत्सुक होते त्यांना भेटायला, किती खुश होते. त्या दादांनी होकार दिला. पण आज जेव्हा मला प्रत्यय आला ना पिहू, अगं हो, हे तर सांगायचंच विसरले मी. पिहू, अविनाशला ते टेंडर मिळालंय. आणि हे बघ, रेवतीनं ते स्थळ आलं आणि त्यांनी ना आम्हाला विभूती दिली होती. आईंचं डोकं दुखत होतं, मी ते त्यांच्या कपाळाला लावलं तर त्यांना बरं वाटू लागलं. पिहू, आई अगं असं काही नसतं, हे सगळे कोइन्सिडन्स आहेत. तुझं म्हणणं बरोबर आहे पिहू, हे सगळे कोइन्सिडन्सेस असू शकतात. पण पिहू, पूर्वीच्या काळी ऋषीमुनी, संत हे सगळे होतेच ना. तेही उपदेश द्यायचे, तेही मार्ग दाखवायचे. हो आई, पण त्यांनी खूप तपश्चर्या करून नॉलेज मिळवलं होतं. अगं पण हे पण शिकलेले आहेत पिहू, डॉक्टर आहेत. हे बघ आई, तू काहीही म्हण, पण तो बाबा मला ढोंगी वाटतो आणि मला हे सगळं अजिबात पटत नाहीये. बरं बरं, पण पिहू मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला काही माहीत नसताना त्याला उगीच जज करू नये. मी तुला सांगू का, तुला प्रत्यय आला ना की तुझा विश्वास बसेल त्यांच्यावर. पिहू, तू उद्या आमच्या सोबत येतेस तिकडे? नाही नाही, अजिबात नाही. ऐक ना बाळा, ऐक तरी. एकदा ये ना, तिकडचं माहोल बघ, त्यांना भेट. कदाचित तू त्यांच्याशी बोललीस, त्यांना भेटलीस, तिकडचं वातावरण तुला कळलं ना, तर मे बी तुझा विश्वास बसेल. प्लीज प्लीज. ठीक आहे, मी येते तुझ्या बरोबर. तसंही मला बघायचंच आहे तो बाबा काय करतो ते. ए, ते बाबा ते बर, तू येतेस ना, यातच मला आनंद आहे. अनु, डबा दे ना. रोज काय सारखं सारखं ओरडावं लागतं डब्यासाठी, मला खरंच कळत नाही. माणसाला उशीर होतो, कुणाला काही पडलेलं नाहीये. अनु, आले आले. पातळ भाजी दिली आहे ना डब्यात, म्हणून तर असं असं करून घेऊन जाऊ नका हा डबा. कसं कसं करणं? कळलं ना तुम्हाला? बरं, बाकी सगळी तयारी झाली आहे? हो, हो बाबा, आम्ही रेडी होतो. वा, अभ्यास कर. हिचं काय आहे? ती पण येते आमच्या सोबत. कुठे? बाबांकडे? हो. काय पिऊ, तू पण येतेस आमच्या बरोबर? एक मिनिट, पण हे ठरलं कधी? काल रात्री. नाही, चांगलंय चांगलंय. नाही, तिची परीक्षा पण आहे, बाबा चांगला आशीर्वाद देतील तिला. ही 1.5 शहाणी तिकडे गेली तर त्या बाबाला पुरून उरेल. अर्थात मी ऐकलंय की तो बाबा सगळ्यांच्या वर्ताने त्या तिघींचंही कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. खरं तर मी यांना सावध करू शकते, पण मी असं काही करणार नाही. अनु,
माझ्या थोबाडीत मारून तू खूप मोठी चूक केली आहेस. त्याचा बदला घेण्यासाठी मी काय वाटेल ते करेन. त्या बाबाच्या तावडीतही देईन तुम्हाला. पिहू बाळा, बरं झालं तू बाबांकडे जातेस. नाही म्हणजे तू हुशार आहेसच, पण जर तू बाबांकडे गेलीस ना तर तुला पैकीच्या पैकी मार्क पडतील बघ. ए ऐक, नाही अनु तू हिला घेऊन जातीयस, पण तू अजिबात आगाऊपणा करायचा नाही. हे असं का, ते तसं का, ह्याचा अर्थ काय, काही विचारायचं नाही. आणि अनु मी तुला पण सांगतो, प्लीज काल जे घडलं ना असं वागू नका. रात्र तुम्ही तिघी बाबांचा अपमान होईल असं प्लीज काही करू नका. मी हात जोडतो तुमच्या समोर. काय ना ते जर चिडले ना तर सगळं आपल्यावर उलटणाऱ्या सांगितलंय त्यांनी. नाही नाही दादा, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आम्ही असं काही करणार नाही. हा अहो, तुम्ही आज त्या आमदारांकडे जाणार होत्या ना? अगं म्हणून तर घाई चालली आहे ना सगळी. वेळेच्या आधी पोहोचायला नको तिथे. आमदार आहेत ते, कोणी साधा माणूस आहे का? अहो, तुम्ही वॉलेट आणि रुमाल घेतला का? नाही, आणून दे लवकर जा. असं काय करता तुम्ही? बाबा, मला बोलवलं? कणसे, आज चमत्काराचा दिवस आहे. सगळी तयारी झाली आहे ना? हो बाबा. मग बाकीच्या भक्तांना सुद्धा बोलवून घ्या. ठीक आहे बाबा. आणि त्या संपूर्ण पाटकर कुटुंबाला सुद्धा बोलवा. मला त्या सगळ्यांची तोंड बंद करायची आहेत. चला, धन्यवाद. आता कुणाला फोन करायचा? हे पकड पकड. कणसे, बोला कणसे. पाटकर साहेब, आज तुम्हाला आमदार साहेबांना भेटायला जायचं आहे, लक्षात आहे ना? हो जाणार आहे, काय निघतोच आहे. त्याआधी मी तुम्हाला एक लोकेशन पाठवतो, तिथे या. आणि हां, तुमच्या घरच्यांना पण घेऊन या. अरे येतो मी, पण आमदारांकडे पण जायचं होतं ना. अचानक काय झालं? अहो, बाबांचा तसा निरोप आहे, यापेक्षा मी तुम्हाला अधिक काही सांगू शकत नाही. तुम्हाला लोकेशन पाठवतो, तिथे या. हो 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 हो, लगेच येतो, लगेच येतो. जय दद्दू बाबा. काय हो? ते कणसेचा फोन होता. आपल्या सगळ्यांनाच दत्तो बाबांनी कुठेतरी बोलवलंय. कुठेतरी म्हणजे? अगं लोकेशन पाठवणार आहेत ते. आता सगळ्यांना जायचंय ना तिथे, म्हणालो ना मी. नाही, पण असं वेगळ्या ठिकाणी का बोलवलं असेल त्यांनी? आता बाबांनी बोलवलंय म्हणजे काहीतरी महत्वाचं असणार ना. शंका नाही घ्यायची, गेल्यावर कळणारच आहे ना. आणि वहिनी, तुम्हाला पण बोलवलंय. हो हो भाऊजी, नाही मला खरंच यायला आवडेल. असंही ना मला माझ्याबद्दल पण खूप विचारायचं होतं त्यांना. बरंच झालं मी 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 पण येईन हा तुमच्या सोबत. अहो, आईंना पण घेऊन जायचं का? ते मला वाटतं आई नको. बाहेर खूप उकाडा आहे ग, तिला सहन नाही होणार. चला मग आता एकत्रच निघू. चला हो. चल ना, चल. सीमा वहिनी येत आहे ना? हो आले, पर्स घेऊन येते. बोला दद्दू बाबा की जय. दद्दू बाबा की जय. दद्दू बाबा की जय. नमस्कार मंडळी, आपण सगळे आपल्या आयुष्यातल्या अडचणी सोडवण्यासाठी त्या बाबांच्या दरबारी आलो आहोत. आता प्रत्येकाने यावं आणि आपापली समस्या बाबांना सांगावी. बाबा, मॅडम मला बोलवत आहेत. बस. बोला, काय समस्या आहे आपली? माझी तब्येत सारखी खराब असते.
भरपूर उपाय केले, भरपूर डॉक्टर बदलले, काही गुण येत नाही. काळजी करू नका, यावर उपाय आहे माझ्याकडे. बोला दद्दू बाबा की, दद्दू बाबा की, दद्दू बाबा की. बाबा बाबा बिझनेसमध्ये खूप लॉस होतोय बाबा. बाबा काहीतरी उपाय सांगा. थांबा. घ्या. या. पाणीच आहे ना हे? हो बाबा. बोला दद्दू बाबा की, बोला दद्दू बाबा की जय. हा दिवा जर का 2 मिनिटं असाच तेवत राहिला तर तुमचा लॉस नक्की भरून निघेल. हा निरंजन बोल. ताई तू एवढा हळू का बोलतेस? बाजूला कोणी आहे का? नाही रे, मी दत्तो बाबाच्या प्रवचनाला आली. काय? कशासाठी? घरातले सगळेच आलेत रे, त्याच्यामुळे मलाही यावं लागलं. पण ऐक ना निरंजन, माझ्याकडे एक मस्त प्लॅन आहे. आता काय? निरंजन, तू जे काही म्हणाला होतास ना ते अगदी बरोबर होतं. तो बाबा एक नंबरचा ढोंगी आहे, माहितीये तुला. पण आपल्या कामाचं आहे. ऐक ना, माझ्या घरचे ना सगळे त्याच्या जाळ्यात अडकले. तू म्हणेल ते सगळं करतील आणि याचाच आपण फायदा करून घ्यायचा. त्या बाबाशी हात मिळवणी करायची आणि त्या अनुची वाट लावायची.